नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं झणझणीत आणि चवदार अशी शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहे. आता इथं शेंगा घेतलेल्या आहेत. सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. तर एवढ्या अंतरावर मी अशा पद्धतीनं बारीक काप करून घेणार आहे. आता इथं शेंगा सगळ्या कट करून झालेल्या आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता ही शेंगा शिजवण्यासाठी गॅसवर ठेवायच्या. तर कढई ठेवलेली आहे. आता 1 ते 1.5 गिलास पाणी टाकायचे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचे. आता याच्यात शेंगा टाकून चवीनुसार मीठ टाकायचे आणि या पद्धतीनं कांदावरचं साल काढून ठेचून घ्यायचं आहे. आणि भाजण्यासाठी इथं जाळीवर ठेवलेलं आहे गॅसवर. आता इथं शेंगा पण छान अशा शिजलेल्या आहेत. आता ही भाजलेला कांदा कट करून घ्यायचा आहे. आता ही काळपट भाग असाच ठेवायचा आहे, त्यामुळे भाजी एकदम छान कलर येतो भाजीला. आता या तव्यावर मी इथं भाजून घेणार आहे खोबरं, कांदा आणि लसूण, अद्रक, मिरची. आता सगळे एकदा भाजून घ्यायचे. तर लोखंडी तव्यावर भाजल्यामुळं लवकर छान भाजतं. आता ह्याच्यातच खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे मी. 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस टाकायची. धने टाकायचे ते 1 चमचाभर. आता लसूण, अद्रक टाकायचे. आता हे छान असं भाजून घ्यायचे. आता याची पेस्ट बनवायची आहे, तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता याच्यातच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि बारीक वाटून घ्यायचे. आता इथं वाटून झालेलं आहे. आता फोडणीसाठी तेल टाकायचे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता जिरे मोहरी टाकायची सुरुवातीला. आता वाटलेलं वाटण टाकायचे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे. आता ही वाटण तळत आलेलं आहे. याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ थोडं शेंगाला टाकलं होतं उकडताना. धने जिरे पावडर, घरगुती काळं तिखट टाकायचे. आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता इथं गरम मसाला आणि घरकुल मसाला टाकलाय. आता मसाला एकदम छान तळलेला आहे. तेल सुटत आहे बघू शकता. आता याच्यामध्ये शेंगा उकडलेल्या टाकून घ्यायच्या. आता तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता या भाजीला उकळी येऊ द्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा एसर टाकलेला आहे. आता ह्याला 5 मिनिट फक्त भाजीला उकळी येऊ द्यायची. आता ह्याच्यावरून कोथिंबीर टाकली थोडीशी. आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता, एकदम छान अशी. आता मी जेवायला घेत आहे. तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.